रामकृष्ण हरे सज्जन हो. आज आपणाला कोणाला महत्त्व द्यावे या विषयावर विवरण ऐकवणार आहे. एक म्हण आहे, घरोघरी मातीच्या चुली. तर घरोघरी मातीच्या चुली ही म्हण आता जवळजवळ बाद झालेली आहे. आत्ता जर या तरुण पिढीला विचारलं मुलींना की बाई घरोघरी मातीच्या चुली म्हणजे काय, तर मग चुली म्हणजे काय हाच प्रश्न निर्माण होईल. तर हे पूर्वी होतं. चुलीने अनेक वर्षानुवर्ष काम केलेलं आहे. सगळ्या गोष्टी चुलीवर व्हायच्या. कालवण असू दे, भाकरी असू दे, काय असू दे. आणि नंतर मग पुढे गॅस शेगडी वगैरे या शेगड्या आल्या आणि मग लोक ते वापरायला लागले. आणि घरोघरी मातीच्या चुली हे जवळजवळ म्हणसुद्धा बाद झाली असं म्हणावं लागेल. काही दिवस फार तर चालेल ते. म्हणजे कशाला महत्त्व द्यावं असा हा आजचा विषय आहे. की मग जुन्याला महत्त्व द्यावं का आत्ता आलेल्या नंतरच्या आलेल्या गोष्टीला महत्त्व द्यावं, या संदर्भामध्ये आजचा हा आपला विषय आहे. आता जुनं सारं गेलं, आता नवं नवं आलं असं एक गाणं आहे. सारं गेलं नाही जुनं, जुनं आणि नवं या दोन्हींचा समन्वय साधून पुढे कसं गेलं पाहिजे. पण दोन गोष्टी जर महत्त्वाच्या तशाच कामात पुढं आल्या, चुली पण काम करत होत्या आणि शेगड्या पण काम करत होत्या, मग कोणतं घ्यायचं, तर शेगड्याचा स्वीकार करतात माणसं. कारण ते लेटेस्ट आहे, आता आलेलं नवीन आहे आणि म्हणून नवीनाचा स्वीकार करावा असं शास्त्र सांगतं आणि व्यवहारात तसंच घडतं बघा. त्या संदर्भामध्ये आजचा हा आपला विचार आहे. व्याकरणकार आणि सुभाषितकार. व्याकरणशास्त्रकार म्हणजे पतंजली वगैरे महाभाष्य लिहिलं, व्याकरणावर फार मोठं काम केलं. आणि असं व्याकरण लिहिलं असताना त्या अवघड व्याकरणावर सुद्धा सुभाषितं तयार करून, त्याचे उदाहरणं देऊन, त्याच्यावर विनोद तयार करून ते सुभाषितं रूढ करणारे सुद्धा महान कवी आपल्या या देशामध्ये झाले. हजारो वर्षापूर्वी सुभाषितं आहेत. काही सुभाषितांना कर्तेसुद्धा सापडत नाही, चालत आले. म्हणी सगळे कार्य सापडत नाही आहेत, कोण याचा करता येतो. सुभाषितं सापडत नाही आहेत. तेव्हा म्हणी, सुभाषितं, सुविचार हे अजरामर वाङ्मय आहे. आणि तेच आपल्या या सगळ्या व्हिडिओमध्ये जवळजवळ 4,500 व्हिडिओ झाले आपले, तर याचा जास्त भरणा आपण आपल्यापुढे मांडलेला आहे. कारण ते अजरामर चिरंजीव साहित्य आहे पहा. तेव्हा व्याकरणशास्त्रकार आणि सुभाषितकार, हे सुभाषितकार जे आहेत ना, जहाँ न देखे रवी वहाँ देखता है कवी. जिथे सूर्य पोचत नाही तिथे कवी पोचतो. आणि कवी याचा अर्थ टलाट हिंगणबेट कविता करतो त्याला कवी म्हणतात असं नाही. कवी हा शब्दच असा आहे की तो विद्वान असतो, तो बरोबर ती जोडणी करतो, शास्त्राला धरून चालतो. हे सगळं त्याला अभ्यास असतो फार मोठा. भगवद्गीतेतसुद्धा कवी शब्द वापरला आहे. कवयः, कवयः असा आलेला आहे की म्हणजे ज्ञानीपुरुष अशा अर्थाने तो शब्द आलेला आहे. तेव्हा एका कवीने व्याकरणावर एक सुंदरसं सुभाषित लिहिलं आहे आणि ते सुभाषित आजचा हा आपला विषय आहे. काय आहे ते, तर गोकुळातील एक सुजाण गवळण आपल्या सखीला विचारते आणि ती सखीसुद्धा सुजाण आहे, सुज्ञ आहे, ज्ञानी आहे. तिला ती प्रश्न विचारते. कारण थोड्या मैत्रिणी किंवा थोडे मित्र असावेत, थोडे पुस्तकं असावेत, पण ती चांगली असावेत असा एक सुविचार आहे. तेव्हा तिची मैत्रीण ती सुजाण होती, तत्त्वज्ञानी होती. तेव्हा तिला प्रश्न तिने विचारला. प्रश्नसुद्धा कोणाला विचारावेत हे सुद्धा माणसाला कळलं पाहिजे. समोरचा माणूस ज्ञानी पाहिजे ना. तर एका मैत्रिणीने त्या सुजाण मैत्रिणीला प्रश्न विचारला. अगं म्हणाले, मी माझ्या पतीबरोबर प्रेम करत होते, संसार झाला, मुलं झाली, सगळं अतिशय आमचं प्रेम कित्येक वर्षानुवर्ष ग्रहस्थाश्रम आमचा खूप शेवट पण खूप चांगला गेला आणि पतीवर मी प्रेम करत होते. पण आता माझं श्रीकृष्णावर प्रेम जडलेलं आहे. तेव्हा असा मला एक प्रश्न निर्माण झालेला आहे की आता काय मी करू. पतीवर प्रेम करणं हे पण चांगलं आहे, ते पण वैधानिक आहे,
आणि श्रीकृष्णावर प्रेम जडणं हे पण चांगलं आहे. तेव्हा हे पण सात्विक तात्विक प्रेम आहे, ते रजोगुणी प्रेम असेल. पण हे दोन प्रेमाचे प्रकरण माझ्यासमोर आहेत, तर कोणत्या प्रेमाला महत्त्व देऊ असा तिने प्रश्न विचारला. तेव्हा ती सुजान सखी काय म्हणते, अगं तू नको काळजी करू. ह्या प्रश्नाचा निकाल, ह्या प्रश्नाचं उत्तर पतंजलीने म्हणजे व्याकरणशास्त्रकाराने आपल्या महाभाष्यामध्ये दिलेलं आहे. तर काय दिलेलं आहे ऐका, फार महत्त्वाचा श्लोक आहे. प्रथमः सखी मे भर्ता हरिर्द्वितीय करोमि किं शृणु सखी पाणिनी वचनम विप्रतिषेधे परम कार्यम. विप्रतिषेधे परम कार्यम सुभाषितातलं हे जे चौथं चरण आहे म्हणजे चौथा पाद आहे, हा महत्त्वाचा आहे. विप्रतिषेधे परम कार्यम. जे दोन प्रश्न जर एका पुढे एक निर्माण झाले म्हणजे हेही चांगलं आहे आणि हेही चांगलं आहे, कोणतं करायचं कोणतं गृहीत धरायचं असा जेव्हा प्रश्न द्विधा निर्माण होतो तेव्हा कोणतं स्वीकारायचं असा प्रश्न आहे. तोच प्रश्न हिने विचारलेला आहे सखीने. ती म्हणते प्रथमः सखी मे भरता, हे सखी मे भरता म्हणजे माझा पती, तो प्रथम म्हणजे सुरुवातीला होता, मी प्रेम केलं त्याच्यावर. आणि हरिर्द्वितीय करोमि किं, आणि दुसरं प्रेम माझं आत्ता जे जडलेलं आहे ते हरीवर जडलेलं आहे, तर मी काय करावं, कोणतं प्रेम वाढवावं, कोणत्यावर जास्त प्रेम करावं असा तो प्रश्न आहे. तेव्हा ती काय म्हणती सखी उत्तर देताना, शृणु सखी पाणिनीय वचनम. हे सखे कशाला काळजी करतेस, पाणिनीने काय सांगितले व्याकरण महाभाष्यामध्ये ऐक. विप्रतिषेधे परम कार्यम. दोन गोष्टी जर अशा समोरासमोर उभा झाल्या की कोणतं करावं असा जेव्हा संभ्रम निर्माण होतो तेव्हा विप्रतिषेधे परम कार्यम. तर दुसरं जे आहे पहिलं सोडून द्यायचं. सोडून द्यायचं म्हणजे पहिल्याच्या ऐवजी दुसरं जे आलेलं आहे नंतरचं ते ग्राह्य धरून त्याच्यावर आपलं प्रेम जास्त करायचं किंवा ते आपल्या कामात वापरायचं. बघा, विप्रतिषेधे परम कार्यम हे महाभाष्यातलं जे सूत्र आहे ते वेगळ्या अर्थाने आलं असेल, पण त्या सुभाषितकाराने तिथून ते उचलून इथे मांडून सखीचा संवाद निर्माण करून बरोबर त्याला निर्णय दिला की बघ रे असं असं कर. शास्त्राचा निर्णय आहे, व्याकरणशास्त्रकार म्हणत आहेत. आता व्याकरणशास्त्र असं म्हटलं की अभ्यासकांच्या अंगाला थरकाप सुटतो, कारण व्याकरण हे सगळ्यात अवघड गोष्ट आहे. अगदी व्यंजन अक्षर त्याच्यानंतर वाक्य म्हणजे पद, पदानंतर वाक्य, नंतर हे सगळ्या गोष्टी क्रमाक्रमाने होतात आणि ते इतकं बांधलेलं आहे सूक्ष्म आणि पद्धतशीर सूत्रबद्ध पद्धतीने की त्या व्याकरणशास्त्रकारांचं म्हणणं असं आहे की व्यंजन म्हणजे पाय खोडलेलं जे अक्षर असतं ना त्याला व्यंजन असं म्हणतात. तर ते व्यंजन त्याला अर्धा मात्रा असते. सूत्रकार म्हणजे व्याकरणशास्त्रकार असा दावा करतात की अर्ध मात्र लाघवेन पुत्रोत्सव मन्यन्ते वैयाकरणाः. अर्धमात्राचा लाघव म्हणजे कमी करून जर तो अर्थ तुम्ही सिद्ध करून दाखवला तर आम्ही पुत्रजन्मोचा उत्सवाचा आनंद व्यक्त करू, सोहळा करू. म्हणजे इतकं त्यांनी तंतोतंत बांधलेलं आहे. तेव्हा असे व्याकरणशास्त्रकार आणि म्हणून ते फार किचकट आहे असं समजतात आणि बहुतेक व्याकरणामध्येच पोरं मागे पडतात. आता 50 मुलं अभ्यासिकेमध्ये माझ्याकडे अभ्यास करतायत, पण त्यांना जर व्याकरणातला एखादा प्रश्न पण मी विचारला तर ते लगेच कावरे बावरे होतात. तेव्हा सांगायचा मुद्दा की इतर कामापुरतं ते करतात, पण त्याच्यातला मूलभूत व्यंजन म्हणजे काय, अक्षर म्हणजे काय, त्याची उत्पत्ती म्हणजे काय, त्याचे सूत्र म्हणजे काय हे कळत नाही. वर्णमालासुद्धा नीट परफेक्ट पाठ नसते. सांगायचा मुद्दा असं. पण हे कवी जे लोक आहेत ना ते सगळं बरोबर अभ्यासून बरोबर मांडतात आणि सखींचा संवादामध्ये त्यांनी हे सूत्र वापरलेलं आहे व्याकरणातलं, विप्रतिषेधे परम कार्यम. असा संदेह निर्माण झाला असताना नंतरचं महत्त्वाचं मानावं असा याचा अर्थ आहे. म्हणजे काय, एकाने महात्मा गांधीला असं विचारलं की महात्माजी, तुम्ही गेल्या वर्षी जो मुद्दा सांगितला होता आणि आत्ता तुम्ही त्याच्या विरुद्ध दुसरा मुद्दा सांगताय, म्हणजे खरं कोणतं? तेव्हा महात्माजींनी त्यांना उत्तर दिलं
म्हणजे गेल्या वर्षी मी जे विधान केलं, जे सांगितलं ते त्यावेळी खरं होतं आणि मी आत्ता जे सांगतो आहे ते आत्ता खरं आहे. म्हणजे हे ग्राह्य जास्त आहे. ते गेल्या वर्षाचं कालानुरूप त्यात फरक पडतो, बदल होतो आणि जे लेटेस्ट अपडेट ज्याला आपण म्हणतो ते जास्तीत जास्त चांगलं असतं, खरं असतं, नवीन असतं. तेव्हा असं मनुष्य ग्रहण करतो. तेव्हा सांगायचं तात्पर्य काय की हे आपल्याला संत वचनातसुद्धा मांडता येईल. जसं वेद आहेत, पुरातन आपलं सगळ्यात जुनं वाङ्मय आहे वेद. तर वेदामध्ये सगळंच सांगितलेलं आहे. वेद अनंत बोलीला सगळं वेदात सांगितलेलं आहे. मग वेदातलं जे आहे ते घ्यायचं आहे का वेदानंतर मग उपनिषद झाले, नंतर मग तुमचे भाष्यकार झाले, वार्तिककार झाले, हे सगळे झाल्यानंतर पुढे पुराणं झाले, शास्त्र झाले, नंतर संत वाङ्मय आलं. तर मग हे आत्ता जे आहे ते संत वाङ्मय आहे. मग वेदातलं जे सांगितलेलं तत्त्व आहे तेही उपयुक्त आहे आणि आता संतांनी सांगितले तेही उपयुक्त आहे. तर कोणतं ग्राह्य आहे असं जर कोणी विचारलं तर त्याचं याच्यात उत्तर येईल की आत्ताचं जे संतांनी सांगितलेलं ते कालानुरूप सोपं आणि ग्राह्य आहे असा त्याचा अर्थ होईल. सुभाषित एक असा आहे, कृतायाम ध्यायते विष्णू त्रेतायाम यजते मखैः द्वापारे परिचर्यायाम कलौ तद्हरिकीर्तनात. कृतायुगामध्ये 12 वर्षे ध्यान करावं तेव्हा विष्णू स्वप्नात यायचे भगवान. त्रेतायाम यजते मखैः मोठमोठे यज्ञ करावे लागायचे त्रेतायुगामध्ये. द्वापारयुगामध्ये कर्मकांड मोठं करावं लागायचं आणि कलौ तद हरिकीर्तनात कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी. आणि तेच संत सांगतात. संत वचन आत्ताचं फार महत्त्वाचं. नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे न लगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण. म्हणजे हे घ्यावं. म्हणजे आत्ता जे आहे कालानुरूप ते जास्त महत्त्वाचं. तेव्हा नवीनाला जास्त महत्त्व आहे. त्यालाच आपण आधुनिक म्हणतो, लेटेस्ट म्हणतो, अपडेट म्हणतो. हे शब्द आता सगळ्या लोकांना कळायला लागलेले आहेत. तेव्हा या सगळ्या व्हिडिओचा तात्पर्य अर्थ असा आहे की कोणाला महत्त्व द्यावे या शीर्षकाखाली हा सगळा प्रपंच आहे आपल्या विषयाचा. की त्याच्यात म्हणजे व्याकरणशास्त्रकार आहे, सुभाषित आहेत. तेव्हा जे नंतर आलेलं आहे नवीन ते सगळ्यात महत्त्वाचं आहे असा त्याचा अर्थ आहे. बाकीचं महत्त्वाचं आहे टाकावं आहे असं नाही, पण हे जास्त महत्त्वाचं आहे, ते घ्यावं. दोघात काय घ्यावं असा संभ्रम निर्माण झाला तर कोणाला महत्त्व द्यावे किंवा दोघातून कोणतं निवडावं नंतरचं. सज्जन हो, हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. आनंद घ्या, आनंदी राहा. रामकृष्ण हरे.